आज आपण बघणार आहोत की जीवनामध्ये नकारात्मकता येण्याची कारणं काय आहे, किंवा आपल्याला असं वाटतं की काहीतरी वाईट प्रभाव आपल्या जीवनामध्ये चालू आहे. तर त्याची कारणं काय असतात? तर सगळ्यात पहिलं कारण आहे की तुम्ही पाय स्वच्छ न करणं. म्हणजे हातापायांवर मळ साचलेला आहे, तो स्वच्छ न करणं. तसंच ते काळा काळा मळ पायावर जमलेला आहे, नखं स्वच्छ आहे, नखामध्ये घाण जमलेली आहे, मोठे मोठे नखं वाढले, त्यावेळेला शनी वाईट प्रभाव आपल्याला जीवनात देतो. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता पसरते. दुसरं कारण आहे की आपण शुभ कार्याच्या वेळेला जो हाताला दोरा बांधतो, त्याला कलावा म्हणतात, कलावा बांधतो, लाल पिवळा दोरा वगैरे बांधतो, हरतालिका पूजन आहे, सत्यनारायण पूजन आहे, त्यावेळेला आपण तो कलावा हाताला बांधतो. तर तो पण खूप दिवसपर्यंत हातामध्ये तसाच ठेवणं, त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता येते. तसंच राखी पौर्णिमा असते, राखी पौर्णिमेला आपण भावाला राखी बांधतो, तर ती राखी पण खूप महिन्यांपर्यंत हातामध्ये ठेवणे, त्यामुळे सुद्धा नकारात्मकता जीवनामध्ये प्रवेश करते. तसंच तुटकी चप्पल असेल, ती पायामध्ये घालणे. तसंच एखादी चप्पल आहे, ती आपल्याला खूप आवडते म्हणून आपण ती वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष तीच वापरतोय. त्यामुळे सुद्धा शनिदेव वाईट प्रभाव देतात आणि आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता पसरते आणि जीवनामध्ये अनेक अडचणी उत्पन्न होतात. म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी जर कधी घडत असतील आपल्या जीवनामध्ये, तर त्यावर वेळीच लक्ष देऊन त्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. धन्यवाद.